तर विरोधक आपण बघतोय निवडणूक आयोगाच्या या मतदार याद्यांवरून आक्रमक झालेले आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे विरोधक कन्फ्यूज आहेत, त्यांना काय मागण्या करायच्या तेच कळत नाही असं वक्तव्य केलं आहे। मतदार यादीत सुधारणा करण्यासाठी आमचा पाठिंबा आहे असं देखील पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। कन्फ्युज्ड विरोधक मी माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे, कायदा काय आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे, केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम आहे। आणि म्हणून या 2 दिवसाच्या त्यांच्या चक्रा फियास्को आहे, फियास्को। त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे। मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतं ते पवार साहेब आहेत। कालच पवार साहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवार साहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत। ही महाविकास आघाडी नाही तर महाकन्फ्यूज आघाडी आहे। म्हणजे काय त्यांना बोलावं आणि काय करावं हे सुधरत नाहीये। त्यामुळे खऱ्या अर्थाने ही जी काही त्यांची मागणी आहे निवडणुका पुढे ढकलण्याची, यावरून त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। महायुती जिंकणार याची खात्री त्यांना झालेली आहे। महाराष्ट्रातल्या जनतेने, लाडक्या बहिणींनी, भावांनी, शेतकऱ्यांनी त्यांना विरोधी पक्ष नेता बनण्या इतकं देखील संख्याबळ मिळू दिलं नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।